नटराज या स्वरूपात भगवान शिवाचे महत्व विशेष करून आहे. आपल्या तांडवातून नृत्याचा आणि डमरूतून संगीताचा प्रारंभ करणाऱ्या नटराजाचे स्मरण करून संस्थेचे संस्थापक स्वर्गीय डी.एस. पाटील साहेब उर्फ अण्णा यांच्या व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. त्यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी करायचं आहे. थोडं थांबा, हार होऊ द्या. एक छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते. एक छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते. थोडासा का होईना पण अंधार दूर करते. अशा सर्व गणमान्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या संस्थेच्या सहसचिव सन्माननीय विजयाताई पाटील, आपल्याला लाभलेले आजचे पाहुणे रामदासरावजी मुळे सर, आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख माजिदराव साळुंके साहेब, आपले मुख्याध्यापक बाडे सर, आपल्या प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती धायगुडे मॅडम आणि तिन्ही विभागाचे विभाग प्रमुख या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आणि या ठिकाणी प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे. सर्वांचं या ठिकाणी स्वागत. घेतलेल्या बाल चमूंचा हा सोहळा आकाशाला व्यसन घालणाऱ्या बाल कलाकारांचा हा सोहळा प्रेम, कला, कल्पकता व सौंदर्याचा ठसा उमटविणारा हा सोहळा. अशा या सोहळ्यासाठी विचारमंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर श्री रामदासरावजी मुळे सर यांचं या ठिकाणी स्वागत. आपल्या विद्यालयाचे सहशिक्षक श्री बाबासाहेब सातपुतेसाठी या ठिकाणी करत आहेत. खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. यानंतर आदिवासी वसतिगृहाच्या संचालिका चालक पांडुरंगजी नागरगोरे सर यांचं स्वागत करण्यासाठी श्री थोरा सरांना विनंती करतो. आपण या ठिकाणी यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर वसतिगृहाचे संचालक शिवराम भंडारी सरांचं स्वागत करण्यासाठी अनेक सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची जबाबदारी सरांवर आहे आणि आमचे विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री बाळासाहेब केदार सर यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. सर्वांना विनंती की आपण टाळ्यांच्या कडकडामध्ये दोघांचंही स्वागत करायचं आहे. खूप खूप धन्यवाद सरांचे. यानंतर माध्यमिक विभागाचे शिवाजी शिक्षण संस्था अंबाजोगाई संचलित मुकुंदराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून लहान मुलांतील विविध गुण आपल्यापर्यंत पोहोचावे, त्यांचं कौतुक व्हावं या दृष्टिकोनातून आपण विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करत असतो. आणि यावर्षी 24 जानेवारी 2025 म्हणजे आज आपण या ठिकाणी मुकुंदराज विद्यालयातील लहान लहान मुलं, चिमुकली मुलं यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य माने सर हे नेहमीच विद्यार्थ्यांमधील शुद्ध गुण यांना कसा वाव मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात. आणि त्या अनुषंगाने काल 23 जानेवारी 2025 आनंदनगरी आम्ही या ठिकाणी सेलिब्रेट केली. आणि आज 24 इयत्ता पहिलीपासून 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पारंपरिक गीतं, त्याचप्रमाणे जे आजच्या युगातील मॉडर्न गीत आहेत यांचा देखील समावेश या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आपण पाहतोय की या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थी तसेच माता पालक, पिता पालक या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आजच्या युगामध्ये शैक्षणिक उपक्रमाबरोबरच या सांस्कृतिक उपक्रमाचाही समावेश करणं तेवढंच गरजेचं आहे. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या ठिकाणी पुस्तकाबरोबरच विद्यार्थ्याच्या आज असणारे सुप्त गुण सर्वांपर्यंत पोहोचावे हाच या कार्यक्रमाचा उद्देश असतो. आणि ते गुण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम आपल्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्वांना विनंती की हा कार्यक्रम शांत बसून सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे. आज या शाळेमध्ये शिवाजी शिक्षण संस्था संचलित मुकुंदराज प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयामध्ये आज हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित संस्थेच्या सहसचिव विजयताई पाटील, त्याचप्रमाणे आपल्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सन्माननीय माने सर, ज्यांची ओळख आपल्या सर्वांना माहीत आहे,
अतिशय मनमिळावून सर्व लोकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची वृत्ती आणि विद्यार्थी प्रिय असलेले मुख्याध्यापक म्हणून त्यांना मी तरी ओळखतो आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका श्रीमती धायगुडे मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेऊ शक्य नाही, परंतु या ठिकाणी माता पालक, त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य. आज काल रात्री मला माने सरांनी फोन केला होता आणि मला सांगितलं होतं की तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा आणि साहित्य, कला आणि संस्कृती याबद्दल तुम्हाला काहीतरी माहिती द्यायची आहे किंवा आमच्या मुलांबरोबर स्वीकृत साधायचं आहे. तसं बघितलं तर साहित्य, कला आणि संस्कृती या विषयांबद्दल बोलणं तितकं सोपं नाही, किंवा समोर जी मुलं बसलेले आहेत किंवा समोर जे आपण बसलेलं आहात त्यांना समजणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून माझ्या परीने मी तुम्हाला साहित्य, कला आणि संस्कृती याबद्दल जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्या माहितीचं नक्कीच तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. तर आपण साहित्यामध्ये किंवा कला किंवा संस्कृती याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण नेहमी काम करत असतो, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं की कला, साहित्य किंवा संस्कृती याच्यामध्ये नेमकं काय काय चाललेलं आहे. तर यामध्ये आज मी तुम्हाला साहित्य, कला आणि संस्कृती यामध्ये जीवनाचं महत्त्व काय आहे किंवा हे जगत असताना आपण या पद्धतीने कसं जगतो किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला जगलं पाहिजे याची माहिती तुम्हाला सांगणार आहे. आपण जेव्हा एखादं सुंदर गाणं गातो किंवा एखादी गोष्ट वाचतो किंवा एखादं शिल्प पाहतो, त्यामध्ये आपल्याला ते पाहून आनंद होतो. गाणं ऐकल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. परत परत गाणे ऐकावे अशी वाटतात. परत एखादं पुस्तक वाचलं तर त्या पुस्तकातून काहीतरी माहिती मिळते, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळतात आणि त्या प्रेरणा घेतल्यानंतरही आपल्याला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे एखादं कलाकृती पाहिली किंवा एखादं चित्र पाहिलं किंवा एखाद्या चित्रकाराने काढलेलं चित्र पाहिलं तर ते पाहून सुद्धा आपल्याला खूप आनंद होतो. म्हणजेच या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देणाऱ्या आहेत. म्हणून आपण कुठल्या ना कुठल्या कलेची जोपासना केली पाहिजे किंवा कुठलं ना कुठलं साहित्य वाचन केलं पाहिजे किंवा आपल्याला कोणत्या ना कोणत्या कलेची आवड असणं आवश्यक आहे. साहित्याचं जे महत्त्व आहे त्यामध्ये साहित्य एक सांस्कृतिक प्रतिबिंब आहे जे त्या संस्कृतीच्या मूल्यांचा, परंपरांचा आणि इतिहासाचा प्रचार करत असतं. त्यामुळे आपल्याला संस्कृतीची जपणूक करणं गरजेचं आहे. साहित्य हे लोकांना त्यांच्या भावना आणि अनुभवाचं स्पष्टीकरण करण्याची संधी देत असतं. त्यामुळे सुद्धा आपल्याला संस्कृती आपली जपणं गरजेचं आहे. ज्यामुळे ते ज्या भावनिक आयुष्यात जगतात त्यामध्ये त्यांचा समजूतदारपणा या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. म्हणून आपल्याला संस्कृती जपणं हे अतिशय महत्त्वाचं वाटतं. नाटके आणि पुस्तके ते आपल्याला शिकवतात, प्रेरणा देतात आणि आपले विचार मोठे करतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचली किंवा शिवाजी महाराजांचं जर चरित्र वाचलं तर त्यातून आपल्याला प्रेरणात्मक गोष्टी मिळतात आणि आपल्याला त्यातून खूप चांगली प्रेरणा मिळते. म्हणून अशा वेगवेगळ्या साहित्यातून आपण प्रेरणा घेऊन आपण आपल्या प्रगती करू शकतो किंवा आपण आपली संस्कृती जपू शकतो. त्याचप्रमाणे कला सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या कला आपण पाहतो, चित्रकला असेल किंवा नृत्याची कला असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सगळेच जण या शिकतात असं नाही, परंतु काही ना काही प्रमाणामध्ये त्याची आवड असणं आपल्याला आवश्यक आहे. कला आपल्याला आपली जीवन भावना व्यक्त करायला शिकवतं. कला आपल्याला आपली जीवन भावना व्यक्त करायला शिकवतं. एखाद्या चित्रकाराने रेखाटलेले चित्र पाहून आपण निसर्गाची सुंदरता अनुभवू शकतो. त्याचप्रमाणे कला लोकांना सौंदर्य आणि आनंद देते. त्याच जीवनात सकारात्मकता आणि उत्साह आणते.
त्यामुळं कला किती महत्त्वाची आहे ते आपल्या लक्षात येईल. कलेच्या बाबतीमध्ये आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी. एक चित्रकार होता. त्या चित्रकाराने एका चौकामध्ये एक चित्र काढून ठेवलं. त्याला जसं चित्र काढायचं होतं ते चित्र त्याने काढलं आणि त्या चित्राच्या खाली लिहिलं की या चित्रामध्ये जर काही दोष असतील तर ते तुम्ही कोणीही दाखवू शकता. बऱ्याच माणसांनी त्या चित्रामध्ये असलेले दोष दाखवायला सुरुवात केली आणि थोड्या वेळानंतर असं लक्षात आलं की ते जे चित्र काढलेलं होतं ते चित्र अतिशय विद्रूप झालेलं दिसलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की लोक दोष दाखवायला फार लवकर येतात. मग त्याने दुसऱ्या दिवशी परत एक चित्र काढलं आणि ते चित्र त्या चौकामध्ये लावलं आणि त्याच्या खाली लिहिलं की जर या चित्रामध्ये कुणाला काही सुधारणा करता येत असेल तर ती सुधारणा कृपया करावी. पण सुधारणा करायला मात्र एकही माणूस पुढे आला नाही. म्हणजे कलेचं सुद्धा ज्ञान असायला पाहिजे तरच त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. परंतु एखाद्या गोष्टीमध्ये दोष दाखवायचे असतील तर आपल्याला दोष दाखवायला सगळीच माणसं पुढे येऊ शकतात आणि त्यामध्ये दोष दाखवू शकतात. त्यामुळं कला ही त्याचं जर जाण असेल त्या कलेची तरच तो माणूस त्यामध्ये सुधारणा करेल किंवा त्यामध्ये त्याचा प्रयत्न करेल. अन्यथा कोणीही त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याचप्रमाणे संस्कृतीचं सुद्धा फार महत्त्व आहे. संस्कृती म्हणजे आपली परंपरा, सण, उत्सव, दिवाळी साजरी करतो आपण किंवा होळी साजरी करतो आपण. अशा वेळी आपल्याला आपली संस्कृती जपता येते, आनंद साजरा करता येतो. संस्कृतीमुळे आपल्याला आपल्या मुलांचा अभिमान वाटतो आणि आपण आपले कुटुंब व समाजाशी जोडलं जाऊ शकतो. म्हणून आपण वेगवेगळे सण समारंभ किंवा मागील ज्या परंपरा आहेत त्या परंपरा आपण अशाच पद्धतीने एकत्र येऊन साजऱ्या करत असतो. त्यामुळे संस्कृती हे ऐतिहासिक वारशाचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे लोकांना त्यांच्या संस्कृतीच्या मूल्यांचा, परंपरांचा आणि इतिहासाचा अभिमान वाटतो. म्हणून आपण आपली संस्कृती जपणं आवश्यक असतं. संस्कृतीमुळे सुद्धा खूप माणसं जोडली जाऊ शकतात. इतरांची वेगवेगळी संस्कृती आपण त्या संस्कृतीमध्ये सहभागी होणं किंवा ती संस्कृती त्या संस्कृतीचं कौतुक करणं या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे जीवनाला अर्थपूर्ण, सृजनशील आणि प्रेरणादायी बनवण्यासाठी या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते. अंबाजोगाई या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने चालवतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाची जबाबदारी विश्वासानं या ठिकाणी काम करणारे संतोषजी जाधव सर यांचं स्वागत जनकर्तव्य करतील. दोन उपस्थिती संपन्न होत आहे. माननीय श्री दत्तात्रय आबा पाटील, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगरचे केंद्रीय कार्यकारी संचालक, श्री सुभाषित शिक्षण संस्थेचे सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाईचे संचालक असे आबासाहेब पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपण शांत बसा. सोमेश्वर विद्यालयाचे मुळे सर, उपस्थित सर्व या विद्यालयाचे आणि सर्व स्टाफ, विद्यार्थी आणि पालक आणि उपस्थित सर्व समस्त विद्यार्थी मित्र, खरं म्हणजे कार्यक्रम तर फार सुंदर माने सरांनी घेतला, परंतु आज या कार्यक्रमाला फार उशिरा येण्याचा योग आला. परंतु आता इथं सगळ्यांचं मार्गदर्शन झालं. आम्हाला असं वाटतं की असे कार्यक्रम शाळेमध्ये दररोज व्हावे असं वाटायचं आम्हाला. आम्ही शाळेत होतो
कारण गॅदरिंग म्हणलं की एक पर्वणी असायची, एकमेकाला चिमटे काढायची, एकमेकाला हे करायचं. आणि योगेश्वरी कॉलेजला असतील त्यावेळेस तर डॉक्टर लोहिया, आपले प्राध्यापक लोहिया मॅडमचं चालवण्याचा कार्यक्रम तर अतिशय सुंदर त्या ठिकाणी असायचा. आवर्जून आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचो, 1 तास अगोदर आम्ही उपस्थित राहायचो. परंतु आता या लहान मुलांच्या आनंदामध्ये आपला आनंद आपण शोधत असतो. आणि या ठिकाणी बऱ्याच आता इथं काय काय उपक्रम घेतले मला तर काही माहिती नाही. क्रीडा स्पर्धा घेतल्या आणि सगळं क्रीडा स्पर्धा व्यापार आणि व्यवहारामध्ये तर पोरायचा हातच कोणी धरत नाही. स्थितीत अशी आहे की गणित जर पक्क करून घ्यायचं असेल तर ह्या विद्यार्थ्याच्याकडून शिकलं. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये जे पहिले आले असतील त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि जे म्हणजे दुसरे आले असतील किंवा ते बक्षीस पातळीवर राहिले त्यांना मी पुढच्या या स्पर्धात्मक याच्यामध्ये तुम्हाला परत मी शुभेच्छा देतो की पुढच्या वेळेस तुम्ही बक्षीस जिंकावं अशा प्रकारचा तुम्हाला शुभाशीर्वाद या मुलांना देतो. आणि या ठिकाणी जास्त बोलणं उचित नाही आता इतकं. आणि काय बोलतो आता हे इंटरेस्ट तुमचं वाढलेलं असतं तुमच्यामध्ये मी जास्त वेळ थांबणं योग्य नाही. या ठिकाणी या उपस्थितांचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
मला मागे टाकतील असे सारी दुनिया हिले तो उठा के चले बड़े कोई चले आसमां से तो बना ऊंचा तेरा कद है इतनी गहराई तेरी सागर की क्या हद है या सर्व मुद्द्यांचं समझ में आया तेरे को फनी भांजा गाड़ियों की लाइन है घर
तुझा प्यार वाले फीलिंग्स का ना ओके मामू अरे चांद वाला बता दे कच्चा बदाम खालो कच्चा बदाम खालो कच्चा बदाम जो कोई खावे एनर्जी सी लावे जो कोई खावे एनर्जी सी लावे टाइम पास की चीज है जिससे ठंड नजदीक न आवे खायो रे कच्चा बदाम खालो कच्चा बदाम खालो कच्चा बदाम खालो कच्चा बदाम खालो कच्चा बदाम सुनो भाई मेरा साउथ वाले हीरो के जैसा अरे चश्मा पहनता मैं रजनीकांत जैसा चल निकल ले बंद कर अपने बंकर अरे मेरा साउथ वाले हीरो के जैसा चश्मा पहनता मैं रजनीकांत जैसा पूरी बदलवा तेरा मुंह काला मुंह पे लगा ले ताला मैं झुकेगा नहीं साला अरे मुंह पे लगा ले ताला मैं झुकेगा नहीं साला अरे बच्चा नहीं है मेरा बाप है तेरा बाप बोले तो आपको अभी सुन तेरा मेरा सब तुम्हारे हीरो के जैसा चश्मा पहनता मैं रजनीकांत जैसा अरे बस रे बहुत हो गया तेरा कब से मच मच कर रहे ला अबे चुप मैं रुकेगा नहीं साला सारा चिरकुट ये नहीं सुधरेगा खूप खूप धन्यवाद याचा Thank you.
शहरामध्ये शंभर विद्यार्थ्यांचं वसतिगृह चालवणारे सचिनजी मते सर यांचं स्वागत आपला विद्यार्थी
खुशीत लग्नाला खूप खूप धन्यवाद या
किसी को परवाह नहीं। घर तो साफ रखते हैं, लेकिन घर के बाहर क्या हालत बना रखी है देश की। आपको पता है इसका दुष्परिणाम क्या हो सकता है? होता है मुझसे ही बहुत हुआ। आप मिलकर करते हैं इस कचरे को साफ, बढ़ाते हैं सहायता के हाथ और करते हैं इस गंदगी का सर्वनाश। चाहे तू कितनी भी कोशिश कर, इस देश में किसी ना किसी लापरवाह के जरिए मैं होता रहूंगा अमर। स्वच्छता अभियान। गाड़ी वाला आया घर से
यांची आपली गायत्री धपाटे एक पाटे अभिनय घेऊन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. गायत्री धपाटे. प्रदीप चंद्र लेखे व विष्णु वर्धित शशांक मुद्रा भद्राय राजते. ओळखलं का मला? म्या सावित्री. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी बोलले नसते, पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून ग्रीन केले. चक्क माझी देवी बनून मला फोटोमध्ये प्रेम केले. जमेल कसे जमेल तेव्हा कोयलीचा तुम्ही माझे कौतुकही करता, पण खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचा जबाब मी तुमच्यासमोर बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा होताच हवा तशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. ज्या माझा वारसा समजत त्या तर प्रेमान झाल्या. असे होईल मला काय माहीत. मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगडांबरोबर शेणही शकले होते. तुमच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर रात्रदिवस घातले होते. आज मी कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा बेंडबाज रागाचा आशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते रीत बसवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिसवले आहे. म्हणूनच तर तुमच्या बहिराकाने आज गाराने घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊल्यानो लेकी बांधव तुम्ही शिकला सवला पण नको तेवढे शहाणे झालात. विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येक जण कहाण्या झालात. माझा वारसा सांगून स्वतःच्या स्वार्थासाठी राबता आहात. आज मी या सगळ्या संतापापुढे भीडभाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. असं म्हणून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला लागले. तकला बंद पंप श्रीमुक्तीची नशा तुम्हाला आज चालली आहे. कपडे बदलले की पुरोगामी होता येते. ही फॅशन तुम्ही आज पाडली आहे. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोडते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको पान नको कीर्तन बिर्तन काही नको. घोडाची म्हणून भाषणही घडू नका. आज माय माऊल्यांनो लेकी बाईंनो तुम्ही शिकला सवला पण लोक तेवढ्या शाणा झाल्यात. माझा वारसा सांगून स्वतःच्या स्वार्थासाठी राबत आहात. आज या सगळ्या संतापापुढे आज मी भीडभाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको पान नको कीर्तन बिर्तन काही नको. झोडायची म्हणून भाषणही जोडू नका. वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा होईत आहात. धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात. म्हणूनच तर तुमच्याशी पडलेल्या डोळ्यात आज ध्यानगत घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. काढणारे काढीत आहे तुम्हाला शाळा काढीत असायची नाही. तुम्हाला फक्त दुसरा एखादा यशवंत पाहून त्याला आधार द्यायला पाहिजे. पुरोगामित्वाचा खरा अवस्था जपायला पाहिजे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावणे यासारखी सोपी युक्ती नाही. माझी खरी लेख ती जी सावित्री आणि ज्योतिबांपुढे सत्य सावित्री आणि ज्योतिबांपुढे झुकत नाही. आंधळेपणाने माथा टेकत नाही. आमचाही वसाता उंचला खूप पेटते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ज्योतिबांशिवाय सावित्री सावित्रीशिवाय ज्योतिबा ज्योतिबांशिवाय सावित्री सावित्रीशिवाय ज्योतिबा. एकटी एकटी नेता येणार नाही विचारांची ही ज्योती. सुनंदा लागावे म्हणून चालले की मग तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आजच्या समाजात बघितला तर प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा शिवबा झाला पाहिजे. माझी मुलगी जिजाऊ झाली पाहिजे. पण आपली आई आपल्याला सांगते इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस गच्चीवर जाऊ नकोस पाण्याकडे जाऊ नकोस. आणि वरून म्हणते आई बाळ शिवाजी व्हायचं असतं. बाळ शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं. जरी बस मागून ठोकली पुढून लोटली तरी आपण मात्र सुखरूप राहायचं असतं. आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. कोणाच्या एकाच पडायचं नसतं कोणाच्या दोन्ही पडायचं नसतं. बाळ शिवाजी व्हायचं असतं. तेव्हा बाळ ताट करून उठतो आणि आईला म्हणतो होय आई बाळाने शिवाजी व्हायचं असतं पण त्याआधी बापाने शहाजी आणि आई
धन्यवाद. श्री मुकुंदराज विद्यालय पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभागाची वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव आदरणीय श्री दत्तात्रयजी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून श्री रामदासराव मुळे,
संचालक तथा मुख्याध्यापक श्री सोमेश्वर विद्यालय घाटनांदूर, विशेष उपस्थिती संस्थेच्या सहसचिव आदरणीय सौ विजयाताई पाटील मॅडम, या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय तांबटकर मॅडम, सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि सर्व सहकारी उपस्थित होते. त्याचबरोबर परिसरातील सर्व खाजगी वसतिगृहाचे संचालक आणि शासकीय आदिवासी मुलांचे आणि मुलींचे वसतिगृहाचे संचालक हेही उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद, त्यांच्याबरोबर आलेले सगळे माता पालक हेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अतिशय आनंदाने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.